अहिल्यानगर शहरातील केडगावमध्ये भर दिवसा चोरीची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरात भर दिवसा 2 ठिकाणी चोरट्यांनी घरे फोडून चोऱ्या केल्या। यात सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेली आहे। दरम्यान एका घरात चोरटे घुसल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनास येतात त्यांनी त्या चोरट्यांना त्या घरातच कोंडून ठेवत पोलिसांच्या हवाली केलंय। घरफोडीची पहिली घटना दुपारी 12:15 ते 2:30 दरम्यान केडगाव येथील इंडस्ट्रियल एरिया भागात असलेल्या समर्थनगरमध्ये राजू गहिले यांच्या साईलीला निवासस्थान येथे घडली आहे। फिर्यादी राजू गहिले हे दुपारी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते। दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या घराचं कुलूप तोडत आत प्रवेश करत हॉलमधील टीव्ही युनिटच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 60,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 2,500 रुपयांच्या चांदीच्या रिंग आणि 10,000 रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला। फिर्यादी दुपारी घरी आल्यानंतर त्यांना घराचं कुलूप तुटल्याचं आणि चोरी झाल्याचं लक्षात आलं। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देत पाहणी केली। या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गाजरे हे करतायत। तर दुसरी घटना भूषण नगरच्या झेंडा चौक परिसरात घडली आहे। या भागात RTM जिमच्या शेजारी राहणारे शिवाजी बोराडे यांच्या घराचा लोखंडी आणि लाकडी दरवाजा चोरट्यांनी कटरच्या साह्यानं तोडून आत प्रवेश केला। घरातील लोखंडी कपाट तोडून त्यात ठेवलेले 1,30,000 रुपये किमतीचे दागिने चोरले। दरम्यान या घरात चोरटे घुसले असल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तेथे जमा होत घराचा दरवाजा बाहेरून लावून घेत चोरट्यांना घरातच कोंडून ठेवलं आणि याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचं पथक घटना ठिकाणी दाखल झाले। पोलिसांनी घरात कोंडून ठेवलेल्या शंकरलाल जगदीश आणि अजय बद्री राहणार राजस्थान या दोघांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी शिवाजी बोराडे यांच्या फिर्यादीवरून ताब्यात घेतलेल्या दोघांवर घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।